गुरुदेव आणि उपस्थित सर्व व्यासपीठ, माझे गुरुजन आणि माझे मित्र मैत्रिणींनो, आता माझा विषय आहे शिवचरित्र। आता मी तुम्हाला त्याआधी काहीतरी सांगणार आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव होते छत्रपती शिवाजी शहाजी महाराज भोसले आणि त्यांनी एकूण 365 किल्ले जिंकले होते आणि त्यांनी 65 किलोच्या तलवारीने मुघल सल्तनतला हरवलं होतं आणि ते हार नव्हते मानले आणि त्यांनी किल्ले जिंकलेले होते। त्याच्यातले मी 3 किल्ले सांगणार आहे। पहिला किल्ला होता तोरणागड, दुसरा किल्ला होता रायगड आणि तिसरा होता कोंढाणागड। कोंढाणागडाला आपण सिंहगड सुद्धा म्हणू शकतो। सिंहगडाला हे नाव कसं आलं? सिंहगडाला एक ओढी म्हटली आहे की गड आला पण सिंह गेला, त्या ओढीने त्या गडाला हे नाव पडलं। 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवरायाचे राजाभिषेक झाले होते। राजाभिषेक झाल्यानंतर त्याच वर्षी त्यांनी पश्चिम दिशेत त्यांनी पाय घातले होते आणि त्यांनी लिहिलेले पुस्तक एकूण 60 पुस्तके होती आणि त्याच्यातली मी 3 पुस्तके सांगणार आहे। पहिली पुस्तक आहे शिवरायाचे चरित्र, दुसरी आहे राजा शिवाजी आणि तिसरी आहे राजा शिवछत्रपती। आणि मग त्यांनी एवढे लढल्यानंतर सुद्धा आता घरोघरी चर्चा राहते आणि लोकांच्या रक्तात शिवाजी आहे आणि राहतात आणि राहणारच, हे मी सांगतो। आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या दोन ओढ्या म्हणणार आहे मी। छत्रपती शिवाजी महाराजांची ओढी आहे, इंद्रजिवी जन्म परा बाणासुर रंग परा रावणाचा दंभ परा रघुकुल राज आहे पवन पारी राम परा संपुरती राम परा जोसाचा राम परा राम मृगराज आहे कामा मृदुंग परा चिता मृगजुंड परा विष्णवी दुंड परा कैसे मृगराज आहे देशदम हंस परा इंद्रजिवी कंस परा देवमलिंद कंस परा जय शिवराज जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। आता आपण संभाजी महाराजांची ओढी घेऊ। फाड़ देगा मुगल सल्तनत की छाती अगर मारा तो मैं छाती में छुरी ठोकने की जरूरत थी तो बोला जय भवानी जय शिवाजी जय भवानी नमो पार्वती पदे हर 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 महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय। हे 2 ओढ्या मी संपवतो आता। जय गुरु। धन्यवाद। जोरदार टाळ्या झाला पाहिजे अंगावर।